नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल सई ट्रेड मराठीमध्ये. मी आहे सचिन आणि आज आपण इंडिकेटरबद्दल डिस्कस करणार आहोत. इंडिकेटरची एक सिरीज आपली सुरू आहे. बरेच व्हिडिओ याच्या आधी आलेले आहेत. आज त्याच सिरीजमधला मूव्हिंग ॲव्हरेजचा इंडिकेटर कसा काय वर्क करतो मार्केटमध्ये किंवा चार्टवर ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण मूव्हिंग ॲव्हरेज काय असतं हे बघणार आहोत आणि त्याच्यानंतर चार्टवर कशा पद्धतीनं त्याचे सिग्नल जनरेट होतात आणि त्या पद्धतीनं आपण ट्रेड कसा घ्यायचा हे बघणार आहोत. तर बेसिकली मूव्हिंग ॲव्हरेज हे दोन प्रकारचे असतात. एक पहिला जो असतो तो SMA त्याला आपण म्हणतो सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज, त्याला आपण SMA असं म्हणतो. सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज म्हणजे कुठल्याही स्टॉकची जी क्लोजिंग प्राईस असते त्या क्लोजिंग प्राईसच्या हिशोबानं तो मूव्हिंग ॲव्हरेज जो असतो तो प्राईजला फॉलो करत असतो. तो प्राईज फॉलोईंग इंडिकेटर आहे. तो प्राईजला काय करतो? फॉलो करतो. म्हणजे जर एखादा स्टॉक असेल तर त्याची प्राईज जर समजा 50 रुपयाला क्लोज झाली पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी त्याची प्राईस 52 रुपयाला क्लोज झाली, तिसऱ्या दिवशी 55 रुपयाला क्लोज झाली, चौथ्या दिवशी 51 रुपयाला क्लोज झाली, पाचव्या दिवशी समजा 50 रुपयाला क्लोज झाली आणि सहाव्या दिवशी 55 रुपयाला क्लोज झाली, तर ह्या सगळ्याचा जो त्याची आपण ॲडिशन करतो, बेरीज करतो आणि त्याला नंबर ऑफ डेजनं काय करतो? डिवाइड करतो. तर आपल्याला जो पॉईंट मिळतो किंवा जी प्राईज मिळते, जो ॲव्हरेज आपल्याला मिळतं ते त्याचं मूव्हिंग ॲव्हरेज असतं. समजा याची ॲडिशन केली आणि फॉर एक्झाम्पल याचा ॲव्हरेज आपल्याला मिळालं 52.50, तर 52.50 हा त्याचा मूव्हिंग ॲव्हरेजचा पॉईंट झाला. तर अशा पद्धतीनं जसं तुम्ही एक दिवस पुढे ॲड करत राहाल, म्हणजे 1 ते 7 दिवस तुम्ही घेतले तर 1 ते 7 दिवसाचं तुम्हाला पूर्ण बेरीज करायला लागेल आणि त्याला 7नं डिवाइड करायला लागेल. दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा पहिला दिवस तुम्हाला इग्नोर करायचा आहे, पहिला दिवस सोडून द्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशीपासून पुढचा 8वा दिवस कॅल्क्युलेट करायचा आहे आणि त्या 7 दिवसाची जी बेरीज आहे ती आपल्याला इथे ॲव्हरेज आउट करायची आहे. तर अशा पद्धतीने सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज जे आहे ते कॅल्क्युलेट होतं आणि ते चार्टवर आपल्याला एका लाईनच्या मदतीनं दिसतं. दुसरं जे आहे ते आहे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज. एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजला आपण EMA असं पण म्हणतो. EMA म्हणजे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज. आता याचं कॅल्क्युलेशनमध्ये मी डीपमध्ये नाही जाणार, कारण याचं कॅल्क्युलेशन थोडंसं कॉम्प्लिकेटेड असतं. याच्यामध्ये जे जवळचे आहेत म्हणजे जवळचे डेज आहेत ते जास्त कन्सिडर केले जातात आणि समजा 10 दिवस आपण पकडलेत तर पहिले 5 दिवसाचं कॅल्क्युलेशन लवकर होईल, म्हणजे त्याचं कन्सिडरेशन जास्त घेतलं जातं आणि बाकीचे जे ओल्ड डेज आहेत त्याला ते कन्सिडर जास्त केलं जात नाही. म्हणजे जवळचे जे मूव्हिंग ॲव्हरेज किंवा क्लोजिंग प्राइसेस आहेत त्याला जास्त महत्त्व इथे दिले जातं. थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे पण आपल्याला कॅल्क्युलेशनशी काही घेणं देणं नाही आहे. इथे आपल्याला डायरेक्ट प्लॉट करून हा इंडिकेटर मिळतो, त्यामुळे तुम्हाला कुठेही याचं कॅल्क्युलेशन करत बसायची गरज नाही आहे की कॅल्क्युलेटर घेतलं, एक शीट तयार केली आहे, मग डेज लो, डेज हाय किंवा डेज क्लोजिंग काढले आणि त्याच्यानंतर मूव्हिंग ॲव्हरेज तुम्ही प्लॉट केले. तर या सगळ्याची गरज पडत नाही. डायरेक्टली आपल्याला प्लॉटेड एक इंडिकेटर मिळतो. फ्री इंडिकेटर आहे, कुठलेही पैसे द्यायला लागणार नाहीत. झिरोदाच्या प्लॅटफॉर्मवर, अपस्टॉकच्या प्लॅटफॉर्मवर, फायर्सच्या प्लॅटफॉर्मवर किंवा तुम्ही कुठलं जे ॲप्लिकेशन यूज करताय, एंजल वन यूज करताय किंवा अजून कुठलं यूज करताय तर त्या प्लॅटफॉर्मवर फ्रीली अवेलेबल होता हे इंडिकेटर, त्यामुळे तो यूज करू शकता. जर या मी सांगितलेल्या नावापैकी कुठल्या प्लॅटफॉर्मवर तुमचं अजून अकाउंट ओपन झालं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. लिंकचा यूज करून तुम्ही करंट जे बेनिफिट आहेत ते यूज करू शकता आणि त्याच्या थ्रू अकाउंट ओपन करू शकता. चला पुढे बघूया मूव्हिंग ॲव्हरेज इंडिकेटर. तर बेसिकली आपल्याला कळालं की दोन प्रकारचे मूव्हिंग ॲव्हरेज आपण यूज करतो. एक तो सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज असतो आणि दुसरा असतो तो एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज. आता सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज पहिल्यांदा आपण काय करूया? प्लॉट करून इथे बघूया. तर इथे मी इंडिकेटर ऑलरेडी लावलेले आहेत. इंडिकेटर्स या सेक्शनमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला इंडिकेटर्स वेगवेगळे बघायला मिळतील. तिथं तुम्हाला फक्त मूव्हिंग ॲव्हरेज टाईप करायचं आहे. सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेजसाठी तुम्हाला मूव्हिंग ॲव्हरेज फक्त टाईप करायला लागेल. तर जिथे फक्त मूव्हिंग ॲव्हरेज लिहिला असेल तो सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज आहे आणि एक्सपोनेन्शियलच्या जागी तुम्हाला मूव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल असं लिहिलेलं येईल. तो एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. इथे मी ऑलरेडी सिलेक्ट केलेले आहेत. ते मूव्हिंग ॲव्हरेज मी फक्त सिलेक्ट करतोय. आता बेसिकली मूव्हिंग ॲव्हरेज आपल्याला काय इंडिकेट करतो, कशा पद्धतीने तो आपल्याला मार्केटमध्ये डिरेक्शन देतो का? कारण हा प्राईज फॉलोईंग इंडिकेटर आहे. ज्या डिरेक्शनला प्राईस जाईल त्या डिरेक्शनला इंडिकेटर मूव्ह करतोय. निफ्टीचा 1 दिवसाचा चार्ट आहे आणि तुम्हाला ब्लू कलरची ही जी लाईन दिसते ही इंडिकेटर मूव्हिंग ॲव्हरेज इंडिकेटरची लाईन आहे. ह्याचं जर सेटिंग तुम्ही बघायचं झालं तर सेटिंगमध्ये जाऊन जरा तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने याचं सेटिंग आपण करतो. सेटिंगमध्ये जर तुम्ही गेलात तर इनपुट्समध्ये लेंथमध्ये आपण 50 इथे सिलेक्ट केलेला आहे. म्हणजे हा काय आहे? 50 डेज मूव्हिंग ॲव्हरेज आहे. 50 दिवसाचं ॲव्हरेज आपण इथे सिलेक्ट केलेलं आहे. 50 डेजचं मूव्हिंग ॲव्हरेज आपण इथे काढलेलं आहे. आता मार्केटमध्ये जे
लॉंग टर्मसाठी यूज केलं जातात ते 50 डे मूव्हिंग ॲव्हरेज, 100 डे मूव्हिंग ॲव्हरेज आणि 200 डे मूव्हिंग ॲव्हरेज, हे 3 मूव्हिंग ॲव्हरेज आपल्याला मार्केटमध्ये लॉंग टर्मच्या चार्टवर किंवा जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी बघता किंवा लॉंग टर्मसाठी विचार करता तेव्हा 200, 100 आणि 50 मूव्हिंग ॲव्हरेज जास्त करून यूज केले जातात. इंट्राडेचा जर तुम्ही विचार केला तर 10 डेज मूव्हिंग ॲव्हरेज आणि 20 डेज मूव्हिंग ॲव्हरेज किंवा 5 डेज किंवा 8 डेज मूव्हिंग ॲव्हरेज पण यूज केले जातात. आता प्रत्येकाची जशी श्रद्धा असते, प्रत्येकाची श्रद्धा म्हणजे इंडिकेटरवरची श्रद्धा, कुठे पर्सनल श्रद्धा नाही, इथे नावात काही प्रॉब्लेम नाही आहे, इथे नाहीतर प्रॉब्लेम होऊन बसेल. प्रत्येकालाच असा एक्सपिरियन्स आलेला असतो मूव्हिंग ॲव्हरेज, कुठलं मूव्हिंग ॲव्हरेज, कशा पद्धतीची स्ट्रॅटर्जी इथे यूज होते त्या पद्धतीने तो मूव्हिंग ॲव्हरेज ते सेट करतो. काही जण 21 दिवसाचं मूव्हिंग ॲव्हरेज सेट करतात, काही जण 8 दिवसाचं मूव्हिंग ॲव्हरेज सेट करतात, काही जण 9 दिवसाचं मूव्हिंग ॲव्हरेज सेट करतात. प्रत्येकाच्या स्ट्रॅटर्जीनुसार ते मूव्हिंग ॲव्हरेज ते सेट झालेलं असतं. त्यामुळं जर तुम्ही मूव्हिंग ॲव्हरेज वापरत असाल तर तुम्हाला ते बॅक टेस्टिंग करणं गरजेचं आहे की कुठल्या मूव्हिंग ॲव्हरेजला प्राईस कशी बिहेव करते आणि कशा पद्धतीने तिथे सिग्नल जनरेट होतात हे माहीत करणं गरजेचं असतं. सो बेसिकली आपण इथे 50 दिवसाचं मूव्हिंग ॲव्हरेज लावलेलं आहे, ते कशा पद्धतीने वर्क करतं हे पहिल्यांदा दाखवतो, त्याच्यानंतर पुढचे मूव्हिंग ॲव्हरेज कशा पद्धतीने वर्क करतात त्याच्याबद्दल डिस्कस करू. सो बेसिकली काय आहे, प्राइस फॉलोअर इंडिकेटर आहे, म्हणजेच काय होणार आहे की हा सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम करणार आहे. ते आपल्याला कसं कळतं, प्राइस ॲक्शन तुम्ही म्हणाला तर नाही, सपोर्ट आणि रेजिस्टन्सला तर आपण ड्रॉ करतो, एक तर ट्रेंड लाईन ड्रॉ करतो किंवा एक बॉक्स ड्रॉ करतो जिथे सपोर्ट झोन आणि रेजिस्टन्स झोन असतो. तर तिसरा जो पार्ट आहे तो मूव्हिंग ॲव्हरेज पण सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम करतो. जेव्हा प्राइस मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती असते तेव्हा मूव्हिंग ॲव्हरेज सपोर्टचं काम करते आणि जेव्हा प्राइस मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली असते तेव्हा मूव्हिंग ॲव्हरेज जो आहे तो रेजिस्टन्सचं काम करतो. कशा पद्धतीने हे आपण इथे बघतोय, निफ्टीचा चार्ट आहे आपल्याला इथे कळतंय. निफ्टी बरेच दिवसापासून म्हणजे कोविड सिच्युएशन गेल्यापासून 2020 पासून निफ्टी मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती होता. हे बघा इथे मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती गेला निफ्टी, मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती निफ्टी काय आहे, बुलिश आहे. मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली आल्यानंतर इथे काय झालं, रेजिस्टन्सचा फेस केला आणि तिथून परत निफ्टी मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती आला. मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती आल्यानंतर इथे काय झालं, थोडंसं मोठं करून दाखवतो, इथे मूव्हिंग ॲव्हरेजचा सपोर्ट घेतला, मार्केटवर गेलं, परत खाली आलं, मूव्हिंग ॲव्हरेजचा सपोर्ट घेतला आणि परत बाउन्स बॅक दिला मार्केटनं. परत वरच्या साईडला गेल्यावर इथे काय झालं, मूव्हिंग ॲव्हरेजचा सपोर्ट घेतला, इथे मूव्हिंग ॲव्हरेजचा सपोर्ट घेतला, इथे मूव्हिंग ॲव्हरेज ब्रेक झालं, इथे ब्रेक झालं, परत इथे वरच्या साईडला गेला. सो बेसिकली जे मूव्हिंग ॲव्हरेज असतं, आता इथे 50 डे मूव्हिंग ॲव्हरेज आपण लावलेलं आहे, ते आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम करतं. आता रेजिस्टन्सचं काम कसं करणार ते इथे दिसतंय बघा. आत्ता सध्या काय झालं आहे, मार्केटमध्ये मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली निफ्टी ट्रेड करतोय. मग ज्या ज्या वेळेला या मूव्हिंग ॲव्हरेजच्या जवळ मार्केट इथून वरती आलं आहे ते रेजिस्टन्सचं इथे काम करताना आपल्याला दिसतंय. सो तुम्ही कुठलंही मूव्हिंग ॲव्हरेज इथे प्लेस केलं, 200 डेजचं जर मूव्हिंग ॲव्हरेज प्लेस केलं तर एक स्ट्रॉंग सपोर्ट आणि स्ट्रॉंग रेजिस्टन्सचं काम करतं. त्याच्यापेक्षा कमी 100 दिवसाचं आणि त्याच्यापेक्षा कमी 50 दिवसाचं, म्हणजे 50 दिवसाचं मूव्हिंग ॲव्हरेज जर असेल तर थोडंफार तिथे ते स्ट्रॉंग नाही, वीक सपोर्ट अँड रेजिस्टन्सचं काम करणार, तो ब्रेक होऊ शकतो. पण 200 डे जर ते तुम्ही घेतला तर एक स्ट्रॉंग सपोर्ट किंवा रेजिस्टन्सचं काम करू शकतो. मार्केटमध्ये असं म्हणतात की 200 डे मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती जर मार्केट असेल तर एक बुलिश मार्केट आहे असं आपण त्याला म्हणतो आणि 200 डेच्या जर खाली मार्केट असेल तर एक बेरिश मार्केट आहे असं आपण त्याला म्हणतो. आता इथे आपण काय करूया, मूव्हिंग ॲव्हरेजचे ज्या इंडिकेटर आहेत किंवा जे आपण 50 डेजचं लावलं आहे तिथे आपण 200 डे मूव्हिंग ॲव्हरेज सेट करूया. 200 आपण इथे सेट केलं आहे. तर 200 केल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी जे 50 डेच्या मध्ये मार्केट दिसत होतं ते आता 200 डेच्या इथे मार्केट कशा पद्धतीने वर्कआउट होतं ते बघतोय. सो आपण काय केलं फक्त की डेज जे आहेत ते 50 डेजच्या ऐवजी काय केले, 200 डे सिलेक्ट केले. त्यामुळे जो आपल्याला मध्ये मध्ये खालच्या साईडला मार्केट जाताना दिसत होतं ते इथे एकदाच सपोर्ट घेतलेला दिसतोय. त्याच्यानंतर मूव्हिंग ॲव्हरेज 200 मूव्हिंग ॲव्हरेजला मार्केटनं कुठेही सपोर्ट केलेलं नाही, म्हणून हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आणि स्ट्रॉंग रेजिस्टन्स आपण म्हणतो. कारण इथे जेव्हा 200 डे ब्रेक झालं तेव्हा मार्केटमध्ये फॉल आला, परत मार्केट वरती गेलं, परत 200 डे ब्रेक झाल्यानंतर परत मार्केट इथे सपोर्टचं काम, मार्केट इथे पडायचं काम झालेलं आणि आता रेजिस्टन्सचं काम करायची शक्यता आहे. मार्केट जर वरती आलं तर परत 200 डेचा मूव्हिंग ॲव्हरेज जो आहे तो रेजिस्टन्सचं काम इथे करू शकतो. सो अशा पद्धतीने कुठलंही मूव्हिंग ॲव्हरेज घ्या, मूव्हिंग ॲव्हरेज सिम्पल घ्या किंवा एक्सपोनेन्शियल घ्या, ते सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं मेन त्याचं काम असतं कारण ते प्राईजला फॉलो करतं. तर हे होतं मूव्हिंग ॲव्हरेज सिम्पल. आता थोडंसं याला आपण हाईड करूया आणि आपण काय करूया, इथे 50 डेजचा एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज लावूया. 50 डेजचा एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज आपण इथे लावलं आहे. ग्रीन कलरची लाईन तुम्हाला दिसते.
तर ग्रीन कलरची लाईन एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज पण आपल्याला इथे सपोर्टचं किंवा रेझिस्टन्सचं काम करताना दिसणार. स्ट्रॅटर्जी पण सांगणार आहे, थोडंसं होल्ड करा. व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, स्ट्रॅटर्जी पण सांगणार आहे, पण बेसिक पहिल्यांदा क्लिअर करून घ्या. बेसिकच क्लिअर करून घेतल्यानंतर पुढच्या गोष्टी कशा समजणार. एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज पण इथे सपोर्ट आणि रेझिस्टन्सचं काम करते. इथे बघू शकता सपोर्ट घेतलाय, ब्रेक झालं इथे वरती, इथे खालच्या साईडला ब्रेक झाला, इथे रेझिस्टन्सचं काम केलं, इथे सपोर्ट ब्रेक झाला, इथे रेझिस्टन्सचं काम केलं, इथे रेझिस्टन्सचं काम केलं. सो बेसिकली दोन्ही जे मुव्हिंग ॲव्हरेज जर तुम्ही घेतलेत तर सपोर्ट आणि रेझिस्टन्सचं बेसिकली काम करतात. आता दुसरा पण सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज आपण लावून बघूया. दोन्हीमधला डिफरन्स आपल्याला इथे कळेल. थोडंसं आपण व्हॅल्यू चेंज करू, 200च्या ऐवजी काय करू 50 घेऊ. 50 इथे आपण घेतलेला आहे, तर काहीही फरक नाही आहे जास्त मोठा. सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज, एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज म्हणजे जास्त काही फरक दिसत नाही आहे. ग्रीन कलरची लाईन आहे ती EMA आहे, एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज, आणि ब्ल्यू कलरची लाईन आहे SMA, सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज. तो दोघांमध्ये काहीही जास्त डिफरन्स नाही आहे. त्यामुळे तुम्ही एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज यूज केलं तरी चालेल किंवा सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज यूज केलं तरीही काहीही प्रॉब्लेम नाही आहे. आता आपल्या मेन गोष्टीकडे येऊया की ट्रेड कशा पद्धतीने आपल्याला जनरेट करायचे. त्याच्यासाठी मी फक्त इथे काय करणार आहे, एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज यूज करणार आहे. सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज इथे यूज नाही करणार आहे. सिंगल मुव्हिंग ॲव्हरेजवर ट्रेड कसा जनरेट करायचा हे पहिल्यांदा बघूया, आणि नंतर क्रॉसओव्हरला कसा ट्रेड जनरेट करायचा हे पण आपण बघूया. आपण लावला इथे इंडिकेटर कुठला, मुव्हिंग ॲव्हरेज, तो पण 50 डेजचा एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज. आता तुम्हाला ट्रेड कशा पद्धतीने जनरेट करायचा आहे. तुम्हाला प्रत्येक वेळी जेव्हा मार्केटमध्ये तुम्हाला ट्रेड घ्यायचा असेल, लॉंग टर्मसाठीचं पहिल्यांदा सांगतो, नंतर शॉर्ट टर्मसाठी किंवा 15 मिनिटाच्या चार्टवर पण एक्सप्लेन करतो. आता इथे जेव्हा मार्केट मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली आहे तेव्हा आपल्याला माहिती आहे की मार्केटमध्ये बेरिश मुवमेंट येणार आहे. सिम्पल आहे, काही याच्यामध्ये रॉकेट सायन्स नाही आहे. मार्केट मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली आहे म्हणजे बेरिश मुवमेंट येणार आहे. पण ही बेरिश मुवमेंट आपल्याला कशा पद्धतीने इथे ओळखायची आहे किंवा कशा पद्धतीने त्याच्यामध्ये आपल्याला ट्रेड करायचं आहे ह्याच्याबद्दल थोडंसं आपण बघूया. मुव्हिंग ॲव्हरेज जेव्हा स्टॉक ब्रेक करतो खालच्या डिरेक्शनला, मुव्हिंग ॲव्हरेज जेव्हा स्टॉक खालच्या डिरेक्शनला ब्रेक करतो तेव्हा आपल्याला काय करायचं आहे की वेट करायचं आहे. लगेच ट्रेड घ्यायला पळायचं नाही आहे, इथे वेट करायचा. आता इथे ब्रेक केलं, इथे ब्रेक केलं, पण इथे काय झालं, खालच्याहून परत वरच्या साईडला आला मार्केट. म्हणून 50 डे मुव्हिंग ॲव्हरेज जसा ब्रेक करते तसा वेट करायचा आहे. वेट केल्यानंतर आपल्याला कन्सॉलिडेशन किंवा पुलबॅकचा वेट करायचा आहे. आता इथे पुलबॅक कुठे झाला आहे का, इथे कंटिन्युअस पडत आलं आहे, पण इथे कन्सॉलिडेशन झालं आहे, राईट. इथे मार्केट ब्रेक झालं, त्याच्यानंतर खाली पडलं आणि इथे कन्सॉलिडेशन झालं. तर तुम्ही कन्सॉलिडेशनचं वेट करू शकता. अशा पद्धतीने एक तर कन्सॉलिडेशन होणार किंवा मार्केट पडल्यानंतर, मार्केट इथे खालच्या साईडला पडल्यानंतर परत एकदा पुलबॅक मारणार 50 डे मुव्हिंग ॲव्हरेजच्या जवळ. सो कन्सॉलिडेशन किंवा पुलबॅक या दोन गोष्टी जेव्हा होतील तेव्हा तुम्हाला तिथे ट्रेड घ्यायचा आहे. आता इथे निफ्टीमध्ये ट्रेड मिळालं नाही आहे कारण हे कन्सॉलिडेशनच्या ब्रेकनंतर आपण शॉर्ट करू शकतो. मार्केट जेव्हा खाली पडतं तेव्हा अशा पद्धतीने एक पुलबॅक मारतं. हा पुलबॅक 50 डे मुव्हिंग ॲव्हरेजच्या जवळपास जर आला तर तिथे तुम्ही ट्रेड एक्झिक्यूट करू शकता. जसं की इथे तुम्ही बघताय मार्केट इथे पुलबॅक मारलाय, परत इथून खाली मार्केट आलंय, परत इथे ब्रेक झाले, ब्रेक झाल्यानंतर काय झालंय, मार्केटमध्ये परत इथे सपोर्ट घेतलाय. तर जेव्हा कुठलाही स्टॉक अशा पद्धतीने मुव्हिंग ॲव्हरेजचा ब्रेकआउट देतो तर लगेच एंट्री करायची नाही आहे, वेट करायचा. वेट केल्यानंतर तो परत एक पुलबॅक देतो, परत 50 डे मुव्हिंग ॲव्हरेजला सपोर्ट घ्यायला येतो. आता तिथे सपोर्ट जेव्हा घ्यायला येतो, बाईंग कंडिशनला वरच्या साईडला ब्रेकआउट द्यायला पाहिजे, सेलिंग कंडिशनला खालच्या साईडला ब्रेकआउट द्यायला पाहिजे. तर जेव्हा तो पूर्ण ब्रेकआउट देऊन एक पुलबॅक देतो, त्या पुलबॅकला आपल्याला ग्रीन कलरची कॅन्डल तयार व्हायला पाहिजे. पुलबॅकला काय व्हायला पाहिजे, ग्रीन कलरची कॅन्डल तयार व्हायला पाहिजे. कारण पुलबॅकला काय होतं, जे मुव्हिंग ॲव्हरेज आहे ते वरच्या साईडला अशा पद्धतीने मूव्ह करत असतं. म्हणजे इथे दोन गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे 50 डे मुव्हिंग ॲव्हरेज लावायचं आहे, त्याची डिरेक्शन जी आहे बाय करताना, इथे बायचा फक्त सांगतोय मी, सेलचं पण सांगणार आहे तुम्हाला थोड्या वेळात. बायच्या सिच्युएशनला काय करायचं सांगतो. मुव्हिंग ॲव्हरेज 50 डे मुव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल जेव्हा पूर्ण रायझिंग डिरेक्शनला असेल, आता ही रायझिंग डिरेक्शन आहे, राईट. रायझिंग डिरेक्शनला जेव्हा मुव्हिंग ॲव्हरेज असेल आणि ऑलरेडी त्याचा ब्रेकआउट जर आला असेल तर पुलबॅकसाठी वाट बघायचं आहे. अशा पद्धतीने मार्केट वर जातं, परत पुलबॅकला येतं. रायझिंग कंडिशन पहिला रूल म्हणजे 50 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज रायझिंग कंडिशन पाहिजे. त्याच्या अगोदर इथे अशा पद्धतीने ब्रेकआउट आला पाहिजे. दोन रूल काय, पहिला तर ब्रेकआउट आला पाहिजे, त्याच्यावरती मार्केट आला पाहिजे. दुसरा रूल म्हणजे काय की रायझिंग पोझिशनमध्ये पाहिजे, अशा पद्धतीने रायझिंग पोझिशनमध्ये पाहिजे.
तिसरा रूल काय, जेव्हा रायझिंग पोझिशनमध्ये असल्यावर मूव्हिंग ॲव्हरेजच्या जवळ कुठली ग्रीन कलरची कॅन्डल तयार होते हे बघायचं आहे. मूव्हिंग ॲव्हरेजच्या जवळ कुठली ग्रीन कलरची कॅन्डल तयार होते हे बघायचं आहे. त्या ग्रीन कलरच्या कॅन्डलच्या हायच्या वरती आपल्याला एंट्री प्लेस करायची आहे, बाईंगची एंट्री प्लेस करायची आहे. त्याच कॅन्डलच्या लोच्या खाली किंवा मूव्हिंग ॲव्हरेजच्या लोच्या खाली आपल्याला स्टॉप लॉस प्लेस करायचं आहे. तुम्ही म्हणाल डेली चार्ट आहे, लॉंग टर्मला कशाला स्टॉप लॉस लावायचा आहे? सगळीकडे स्टॉप लॉस लावायचा, एवढंच. सगळीकडे स्टॉप लॉस लावायचा. लॉंग टर्म असू दे, इंट्राडे असू दे, पोझिशनल असू दे, फ्युचर अँड ऑप्शन असू दे किंवा करन्सी असू दे, कमोडिटी असू दे, स्टॉप लॉस लावूनच काम करायचं. आपली रिस्क आपल्याला माहीत असली पाहिजे. आपलं कॅपिटल संपवायचं नाही आहे, आपल्याला मार्केटमध्ये लॉंग टर्म थांबायचं आहे. तर काय करायचं आहे आपल्याला? रायझिंग मूव्हिंग ॲव्हरेज बघायचं आहे, ऑलरेडी ब्रेकआउट झालेलं मूव्हिंग ॲव्हरेज बघायचं आहे, पुल बॅक आपल्याला बघायचं आहे. पुल बॅकला मूव्हिंग ॲव्हरेजच्या जवळ एकदम टच नाही केलं तरी चालेल, थोडीफार जवळपास आलेली ग्रीन कलरची कॅन्डल, बुलिश कॅन्डल आपल्याला पाहिजे. बाय करताना बुलिश कॅन्डल आपल्याला पाहिजे. त्या बुलिश कॅन्डलचा हाय आपण मार्क करायचा, त्या हायच्या ब्रेकला आपण एंट्री करायची आणि लोच्या खाली काय करायचं? स्टॉप लॉस प्लेस करायचा. सिम्पल. त्याच्यानंतर आपल्याला 1:2 मिनिमम रिस्क रेशो किंवा प्रिव्हियस रेजिस्टन्स जो असेल त्या रेजिस्टन्सपर्यंत पहिलं टार्गेट, छोटं पहिलं टार्गेट प्रिव्हियस रेजिस्टन्सपर्यंत ठेवायचं. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही होल्ड करत असाल तर स्टॉप लॉस तुम्ही वरच्या साईडला ट्रेल करू शकता. स्टॉप लॉस ट्रेल करायसाठी पण 50 डे मूव्हिंग ॲव्हरेजचा वापर करू शकता, कारण जशी जशी प्राईज वरती जाणार तसा मूव्हिंग ॲव्हरेज पण वरत्या साईडला शिफ्ट होणार. त्यामुळे जर तुम्ही प्राईज जर इथेपर्यंत पोचली आहे आणि मूव्हिंग ॲव्हरेजचा स्टॉप लॉस जर लावला तर तुम्हाला एवढं प्रॉफिट तिथे बघायला मिळतं. सो सिम्पल मेथड आहे. सिंगल मूव्हिंग ॲव्हरेज लावून पण तुम्ही काम करू शकता. मूव्हिंग ॲव्हरेज क्रॉस ओव्हर पहिल्यांदा बघायचा, वरच्या साईडला गेला तर बाईंगची एंट्री शोधायची कधी? पुल बॅकला. जशी कुठली बुलिश कॅन्डल मूव्हिंग ॲव्हरेजच्या जवळ तयार होत असेल तर त्याचा हाय मार्क करून ठेवायचा, हायच्या वरती एंट्री घ्यायची आणि लोच्या खाली स्टॉप लॉस प्लेस करायचा आणि एंट्री कंटिन्यू करायची. स्टॉप लॉस ट्रेल कसा करायचा? मूव्हिंग ॲव्हरेज ज्या पद्धतीने वरत्या साईडला शिफ्ट होतोय त्या पद्धतीने आपला स्टॉप लॉस त्या मूव्हिंग ॲव्हरेजच्या प्राईजला शिफ्ट करत जायचा. तर अशा पद्धतीने जर तुम्ही ट्रेड केलात तर एक चांगले स्विंग ट्रेड तुम्हाला मिळू शकतात मार्केटमध्ये. हा बेसिकली अजून एक गोष्ट सांगायची राहिली, जेव्हा मार्केट अपट्रेंडमध्ये असतं किंवा मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये असतं तेव्हा मूव्हिंग ॲव्हरेज हा चांगल्या पद्धतीने आणि स्ट्रॉंगली काम करतो. पण मार्केट जेव्हा साईडवेज असतं, समजा मार्केट अशा पद्धतीने साईडवेज आहे तर मूव्हिंग ॲव्हरेज अशा पद्धतीने तुम्हाला मधल्या साईडला ट्रेड होताना दिसेल. ह्या कंडिशनला ट्रेड करायचा नाही. एक तर अपट्रेंड मार्केट असेल तर ट्रेड करायचा मूव्हिंग ॲव्हरेजच्या मदतीनं, किंवा डाऊन ट्रेंड मार्केट असेल तरच तुम्ही मूव्हिंग ॲव्हरेजच्या मदतीने ट्रेड करायचा आहे. तर हे झालं 50 डे मूव्हिंग ॲव्हरेजच्या बद्दल. आता जसं की इथे काय झालं आहे, मार्केट साईडवेज आहे आणि मूव्हिंग ॲव्हरेजमध्ये ट्रेड करतो, त्यामुळे इथे आपण ट्रेड घ्यायचा नाही. अशी कंडिशन अवॉइड करायची. फक्त अपट्रेंड आणि डाऊन ट्रेंड असेल तरच मूव्हिंग ॲव्हरेजचा वापर करून ट्रेड इनिशिएट करायचा. आता हे झालं सिंगल मूव्हिंग ॲव्हरेजचं ट्रेड. आपण इथे काय करूया, दुसरा जो मूव्हिंग ॲव्हरेज आहे आपला 200 डे मूव्हिंग ॲव्हरेज, थोडंसं सेटिंग बघूया आपण. इथे 200 डे लावलेला आहे. रेड कलरचा जो इंडिकेटर, रेड कलरची जी लाईन दिसते आपल्याला 200 डे मूव्हिंग ॲव्हरेज इंडिकेटर आपण लावतोय. आता आपण बघितलं की इथे आपल्याला पुलबॅक मिळाला, पण इथे काय झालेलं, थोडंसं आपल्याला इथे प्रॉब्लेम आलेला. मार्केट खालच्या साईडला गेलं, 50 डे मूव्हिंग ॲव्हरेज तोडला, पण इथे काय झालं, सपोर्ट जो घेतला तो 200 डे मूव्हिंग ॲव्हरेजचा घेतला. अशा वेळी आपल्याला 2 इंडिकेटरची गरज पडते, 2 मूव्हिंग ॲव्हरेज किंवा एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजची गरज पडते. एक 200 आणि एक 50. 50 जर ब्रेक केला तर खाली 200चा सपोर्ट असतो, त्यामुळे त्या सपोर्टचं काम, तो स्ट्रॉंग सपोर्टचं काम करतो आणि तिथून मार्केट परत एक पुलबॅक द्यायचा प्रयत्न करते. पण आपल्याला एंट्री ही 50 डे मूव्हिंग ॲव्हरेजच्या जवळच घ्यायची आहे. 200 डेच्या जवळ घेत बसला तर खूप उशीर होऊन जातो, कारण ते थोडंसं वीकनेस येऊन जाते. सिंगल एंट्री कळाली. आता दुसरी एंट्री म्हणजे क्रॉसओव्हरची एंट्री करायची आपल्याला. क्रॉसओव्हरची एंट्री कशी करायची, जेव्हा 50 EMA 200 EMAला खालून वरच्या साईडला क्रॉस करतो, म्हणजे ह्या पद्धतीने. ग्रीन कलरची लाईन 50 EMA, रेड कलरची लाईन 200 EMA. ग्रीन कलरची लाईन जेव्हा रेड कलरच्या लाईनला किंवा 50 EMA जेव्हा 200च्या EMAला खालून वरच्या साईडला क्रॉस करतो, त्या क्रॉसओव्हरला आपल्याला बाईंग करायची आहे.
त्या क्रॉसओव्हरला जर आपल्याला एक बुलिश कॅन्डल मिळाली, लगेच नाही, उडी नाही मारायची लगेच, थांबा सांगतो, त्या क्रॉसओव्हरला आपल्याला जर एक बुलिश कॅन्डल मिळाली तर त्या बुलिश कॅन्डलच्या वरती आपल्याला बायची ऑर्डर प्लेस करायची आहे. बाय करायचं आहे बुलिश कॅन्डलला, बुलिश कॅन्डलच्या हायच्या वरती बायची ऑर्डर प्लेस करायची आहे. आणि जो आपल्याला स्टॉप लॉस प्लेस करायचा आहे, इथे थोडासा तुम्हाला स्टॉप लॉसवर काम करायला लागणार, कारण हा जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स इथे कायम असतं, कधी कधी नसतंही. त्यामुळे स्टॉप लॉस जेव्हा प्लेस करायचं आहे तेव्हा स्टॉप लॉस तुम्ही प्रिव्हियस स्विंग लोच्या खाली, आता हा स्विंग लो होता, त्याच्या आधीचा स्विंग लो हा होता, त्या प्रिव्हियस स्विंग लोच्या खाली तुम्ही स्टॉप लॉस प्लेस करू शकता. इथे तुमचा स्टॉप लॉस थोडासा लांब होईल, पण तुम्हाला टार्गेट पण त्या पद्धतीने मिळेल. इथे बघा स्टॉक खाली आला आहे पण तुमच्या प्रिव्हियस स्विंग लोला टच नाही केला, म्हणजे तिथून तुमचा स्टॉप लॉस सेव्ह झाला आहे आणि मार्केट तिथून उठले वरती आणि चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये इथे रिटर्न जनरेट केलेले आहेत. सो क्रॉसओव्हर जेव्हा होतं तेव्हा एक आपल्याला कमी चान्स मिळतो, कारण खूप स्ट्रॉंग 200 डे मूव्हिंग ॲव्हरेज आहे इथे आणि ते क्रॉस करायला खूप जास्त बेरिश मार्केट असावं लागतं. अजून पण मार्केटमध्ये इथे बेरिश क्रॉसओव्हर झालेला नाही आहे. बुलिश क्रॉसओव्हर आपण बघितला, बुलिश क्रॉसओव्हर जवळपास जर आपण बघितला बुलिश क्रॉसओव्हर तर साधारण त्याची जर प्राईस बघितली तर 10,700च्या आसपास होती, म्हणजे एंट्री जर बघितली तर 11,135च्या आसपास होती आणि मार्केटनं हाय जो लावला होता तो साधारण 18,600चा हाय लावला होता. आणि अजून जरी आपण बघितलं तरी बेरिश क्रॉसओव्हर झालेला नाही आहे. 11,000ला ज्यानं निफ्टी घेऊन बसला असेल, जो लॉंग टर्ममध्ये फ्युचरवर कंटिन्यू केला असेल त्यानं, तर त्याला साधारण 16,000पर्यंत म्हणजे 4-5 हजारचे रिटर्न आत्ता जनरेट झालेले आहेत. 18,000पर्यंत पण मार्केट जाऊन इथे आलेलं दिसते आपल्याला. सो बुलिश क्रॉसओव्हर एवढा स्ट्रॉंग असू शकतो जेव्हा 50 डे मूव्हिंग ॲव्हरेज 200 डे मूव्हिंग ॲव्हरेजला खालून वरच्या साईडला क्रॉस करतं, तेव्हा बुलिश कॅन्डलच्या हायच्या वरती आपल्याला बाईंग करायचं आहे आणि प्रिव्हियस स्विंग लोच्या खाली आपल्याला स्टॉप लॉस प्लेस करायचा आहे. आता बेरिश क्रॉसओव्हर बघूया काय सिच्युएशन आहे बेरिश क्रॉसओव्हरची. जेव्हा 50 डे मूव्हिंग ॲव्हरेज 200 डेला वरून खालच्या साईडला क्रॉसओव्हर करतो. आता इथे तुम्ही बघू शकता ग्रीन कलर म्हणजे 50 डे मूव्हिंग ॲव्हरेज, रेड कलर म्हणजे 200 डे मूव्हिंग ॲव्हरेज. वरून खालच्या साईडला इथे क्रॉसओव्हर झालेला आहे. आता हा क्रॉसओव्हर झाला आहे साधारण ह्या कॅन्डलला. तर ज्या कॅन्डलला क्रॉसओव्हर आपल्याला बघायला मिळतो आहे ती एक बेरिश कॅन्डल असली पाहिजे. बेरिश कॅन्डल असली पाहिजे. त्या बेरिश कॅन्डलच्या लोच्या खाली आपल्याला एंट्री करायची, लोच्या खाली एंट्री करायची आणि प्रिव्हियस स्विंग हायच्या वरती आपल्याला स्टॉप लॉस प्लेस करायचा आहे. प्रिव्हियस स्विंग हाय हा आपल्याला दिसतो इथे, कारण हे गॅप अप झालेला आहे, गॅप डाऊन झालेलं आहे आणि इथे आपल्याला प्रिव्हियस स्विंग हाय किंवा इथे दिसतोय. हे इथे खूप जास्त लांब होईल, त्यामुळे प्रिव्हियस स्विंग हाय आपण कन्सिडर करून तिथे स्टॉप लॉस प्लेस करू शकतो आणि लोच्या खाली आपल्याला काय करायचं आहे, इथे एंट्री प्लेस करायची. ही आपली बेरिश कॅन्डल होती, त्याच्या खाली आपली एंट्री असेल आणि त्यानंतर तुम्ही बघताय तर स्टॉकमध्ये मुवमेंट कशा पद्धतीने इथे वन साईड डाऊनवर्ड डिरेक्शनची मुवमेंट आपल्याला बघायला मिळते. इथे जर तुम्ही बघितलात तर हे साईडवेज मुवमेंट होती, मार्केट इथे साईडवेज होतं, त्यामुळं इथे वर्कआउट होणार नाही आणि वर्कआउट करायचं पण नाही आहे साईडवेज मुवमेंटला. इथे पण साईडवेज मुवमेंट आहे, साईडवेज मुवमेंटमध्ये आपल्याला वर्कआउट करायचं नाही आहे. साईडवेज मुवमेंटची पण स्ट्रॅटर्जी सांगणार आहे, पण या व्हिडिओमध्ये नाही. या व्हिडिओमध्ये फक्त मूव्हिंग ॲव्हरेजची एंट्री बघायची आपल्याला. थोडंसं मागे जाऊया, अजून क्रॉसओव्हर भेटतोय का? क्रॉसओव्हर इथे भेटला आहे आपल्याला. ही थोडीशी साईडवेज मुवमेंट होती इथे, पण इथे काय झालं, बुलिश क्रॉसओव्हर भेटला. बेरिश क्रॉसओव्हर भेटला पण मुवमेंट झाली कमी मिळाली आपल्याला इथे. पण इथे बुलिश क्रॉसओव्हर भेटला, ग्रीन कलर कॅन्डलच्या वरती बाईंग आणि प्रिव्हियस स्विंग लोच्या खाली स्टॉप लॉस आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये मुवमेंट कशा पद्धतीने आलेली बघायला मिळते. अजून एक स्टॉकमध्ये इथे एक्झाम्पल बघूया. इथे तुम्ही 200च्या ऐवजी 100 डे पण मूव्हिंग ॲव्हरेज यूज करू शकता. फक्त तुम्हाला ते बॅक टेस्टिंग करायला लागेल कशा पद्धतीने हे वर्कआउट होत आहेत. पण 200 डे एकदम स्ट्रॉंग रेजिस्टन्स आणि सपोर्टचं काम करतो, म्हणून मी इथे 200 डे मूव्हिंग ॲव्हरेज वापरलेलं आहे. तुम्ही 100 डे पण वापरू शकता आणि इंट्राडेला जर वापरायचं असेल तर 50 आणि 20 डेचं जे आपण 200 आणि 50चं कॉम्बिनेशन केलं आहे ते तुम्ही 50 आणि 200चं कॉम्बिनेशन पण करू शकता. 15 मिनिटाच्या चार्टवर पण थोडंसं एक्झाम्पल बघूया आपण. इथे फक्त आपल्याला काय करायला लागेल की चेंज करायला लागतील. 200च्या रेड कलरच्या जागी आपण इथे काय करणार, 20 मूव्हिंग ॲव्हरेज प्लेस करणार आहोत. तर 20 मूव्हिंग ॲव्हरेज प्लेस केलं आणि इथे आपण थोडंसं
जेवढा तुम्ही टाइम फ्रेम छोटा कराल तेवढं तुम्हाला फास्ट मुवमेंट इथे बघायला मिळते. तर ग्रीन कलर इथे 50 मूविंग ॲव्हरेज आहे आणि रेड कलर जो आहे तो 20 मूविंग ॲव्हरेज आहे. आता इथे आपल्याला परत सेम रूल अप्लाय करायचा आहे, फक्त इथे लोअर जो टाइम फ्रेम असणार, लोअर जो मूविंग ॲव्हरेज असणार आहे तो 20 आणि हायर जो मूविंग ॲव्हरेज असणार आहे तो 50 असणार आहे. सो 20 डेच्या मूविंग ॲव्हरेजनं जर 50 डेला खालच्या साईडला क्रॉस केलं तर तिथे एक ट्रेड आपण इनिशिएट करू शकतो. पण इथे तुम्हाला डिसिजन्स थोडेसे फास्ट घ्यावे लागतील, कारण इंट्राडेचा ट्रेड असू शकतो किंवा छोट्या टाइम फ्रेमवर 5 मिनिटाच्या 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर. इथे क्रॉसओव्हर झाला आहे 20 डेनं 50 डेला खाली क्रॉसओव्हर केले, त्यामुळे इथे बेरिश मुवमेंट आली आहे. जी बेरिश कॅन्डल आहे त्याच्या लोच्या खाली आपल्याला स्टॉप लॉस इथे एंट्री आपल्याला प्लेस करायची आहे. आता ही बेरिश कॅन्डल कुठली ही आहे, मग याच्या लोच्या खाली आपल्याला इथे एंट्री मिळाली आहे, कारण इथे कुठेही एंट्री एक्झिक्यूट नाही झाली आणि इथे एंट्री एक्झिक्यूट झाली. एंट्री एक्झिक्यूट झाल्यानंतर स्टॉकमध्ये तुम्हाला इथे बेरिश मुवमेंट बघायला मिळते. सो इंट्राडेसाठी आपल्याला मार्किंग व्यवस्थित करून ठेवायचं आहे. जी क्रॉसओव्हरची कॅन्डल आहे ती बेरिश असली पाहिजे आणि त्याच्या लोच्या खाली आपल्याला स्टॉप लॉस नाही एंट्री प्लेस करायची आहे आणि त्याच कॅन्डलच्या किंवा स्विंग हायच्या वरती आपल्याला स्टॉप लॉस प्लेस करायचा. इथे स्टॉप लॉस तुम्हाला थोडासा जास्त लांब वाटू शकतो, पण तो एक परफेक्ट स्टॉप लॉस असू शकतो. कारण जर समजा तुम्ही इथे एंट्री एक्झिक्यूट केली आणि इथे स्टॉप लॉस लावला तर हा स्टॉप लॉस तुमचा इथे कट करून जातो. त्यामुळे एंट्री एक प्रॉपर केली पाहिजे आणि त्याच्यानंतर आपल्याला मुवमेंट जी बघायला मिळते ती कशा पद्धतीने इथे बेरिश बघायला मिळते. अजून क्रॉसओव्हर झालेला नाही आहे, इथे क्रॉसओव्हर झाला आहे. आता या ठिकाणी क्रॉसओव्हर बघायला मिळतोय. ह्या कॅन्डलच्या हायच्या वरती एंट्री जर केली आणि लोच्या खाली जर स्टॉप लॉस लावला किंवा स्विंग लोच्या खाली इथे जरी स्टॉप लॉस लावला तरी आपल्याला एवढी मुवमेंट आता करंट सिच्युएशनला बघायला मिळते. आजच्या दिवशीच याचा जो ब्रेकआउट आहे क्रॉसओव्हर तो झालेला आहे, साधारण 15,990च्या वरती एंट्री आणि आत्ता करंट मार्केट जे चालू आहे ते 16,150, म्हणजे जवळजवळ 150 पॉईंट आपल्याला इथे मिळालेले आहेत एका दिवसात. 150 पॉईंट निफ्टीमध्ये मिळणं खूप मोठी गोष्ट आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही जर डिसिप्लिन फॉलो करून जर मूविंग ॲव्हरेजचा वापर केला तर चांगला एक इंडिकेटर तुम्हाला वापरायला मिळतो, यूज करायला मिळतो. सपोर्ट आणि रेझिस्टन्सचं तो काम चांगल्या पद्धतीने करतो, कारण छोटा इंडिकेटर असू दे किंवा मोठा इंडिकेटर, छोटा टाइम फ्रेम असू दे किंवा मोठा टाइम फ्रेम असू दे, 50 डे असू दे, 20 डे असू दे किंवा 200 डे असू दे, रेझिस्टन्सचं काम आणि सपोर्टचं काम तो करणारच आहे. इथे 50 डे रेझिस्टन्सचं काम करतोय आणि जर तुम्ही मागे जाऊन बघितलं तर 50 डे तोच मूविंग ॲव्हरेज आपल्याला काय करणार आहे, सपोर्टचं काम करताना. इथे रेझिस्टन्सचं काम करतोय. इथे रेझिस्ट झाला स्टॉक खाली आला, इथे रेझिस्ट झाला खाली आला, त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर मागे गेलो तर आपल्याला कळेल की तो सपोर्टचं व्यवस्थित काम करतोय. इथे सपोर्टचं काम केलं आहे, या ठिकाणी सपोर्टचं काम झालं आहे, या ठिकाणी सपोर्टचं काम केलं आहे. सो मूविंग ॲव्हरेज बेसिकली सपोर्ट आणि रेझिस्टन्सचं काम करतात आणि 50 डे सिंगल जर वापरणार असाल तर स्विंग ट्रेडिंगसाठी चांगल्या पद्धतीने यूज करू शकता आणि इंट्राडेसाठी वापरणार असाल तर 20 आणि 50चं कॉम्बिनेशन करू शकता. तुम्ही बॅक टेस्ट करा या सगळ्या गोष्टी. मी सांगितलं आहे माझे ट्रेड व्यवस्थित येत आहेत म्हणून तुम्ही जाऊन डायरेक्टली ट्रेड करताय असं करू नका. तुम्ही स्वतः बॅक टेस्ट करा, एक्सपिरियन्स घ्या, वेगवेगळ्या स्टॉकवर बॅक टेस्ट करा आणि त्याच्यानंतर हा इंडिकेटर यूज करा. 200 आणि 50चं पण कॉम्बिनेशन यूज करू शकता, 50 आणि 20चं पण यूज करू शकता किंवा 100 डे जरी तुम्ही यूज करणार असाल तरी तुम्ही ते यूज करू शकता. सिंगल 50 डे मूविंग ॲव्हरेजची स्ट्रॅटर्जी पण वर्कआउट होऊ शकते. त्याच्या जोडीला 200 डे थोडासा स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून यूज करू शकता. तर जेवढ्या स्ट्रॅटर्जीज मी आत्ता सांगितल्या किंवा जे मूविंग ॲव्हरेजवर आपण डिस्कशन झालं तर बॅक टेस्ट करा. पहिल्यांदा तुम्ही प्रयत्न करा, थोडंसं एक्सपिरियन्स घ्या, पेपर ट्रेडिंग करा आणि त्याच्यानंतर ॲक्च्युअल ट्रेड एक्झिक्यूट करा. असंच माझं एक थोडंसं सांगणं असणार आहे. सो दॅट्स इट फॉर टुडे. आय होप तुम्हाला व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित कळाला असेल मूविंग ॲव्हरेजबद्दलचा, कशा पद्धतीने मूविंग ॲव्हरेज वर्कआउट होतं आणि कशा पद्धतीने आपल्याला त्याच्यावर स्ट्रॅटर्जी तयार करता येते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये विचारा, मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.